डॉक्टर तर म्हणेल की ही इज नॉट अनफिट, मग त्यावेळेला त्याला मेडिकली फिट असल्याचं प्रमाणपत्र देण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर हे त्याच्यावर दबाव आणणार. पोलीस स्टेशन आणि या सगळ्यांची एक साठगाठ असणार. आमचे प्रश्न काही निर्माण होतात की एक महिला डॉक्टर अर्ज करते, ती सांगते की मला अनफिट माणसाला फिट असायला सांगितलं, मी त्या माणसाला 2D इको करायला सांगितलेली आहे, तो 2D इको करायला जाणार होता, त्याचा 200च्या वर BP होता आणि मी आर्ग्यू करते, मी वाद घालते, मी काम करत नाही असं म्हणून माझी तक्रार केली गेली. डिपार्टमेंटकडे तक्रार केली गेली. मी डिपार्टमेंटला विचारलं की अरे माझ्याबद्दल काय नेमकी तक्रार आहे, तुम्ही काय कारवाई केली ती मला सांगा. आणि ती कारवाई अजिबात सांगितली जात नाही की कोणती कारवाई झालेली आहे. त्यानंतर ती वैतागते. आपण सगळे पत्रकार असण्यापेक्षा माणूस आहात, म्हणजे मला फार चिडचिड याच्यासाठी होते की वैशाली हगवणे प्रकरणात पण हेच झालं होतं. हगवणे प्रकरणात त्या माऊलीने आत्महत्या केली आणि तिचं कॅरेक्टर असोसिएशन केलं. वैष्णवी हगवणे प्रकरणातही तिचं कॅरेक्टर असोसिएशन केलं. सेम मोडस ऑपरेंडसी आता करताय. सेम आत्ताही संपदा मुंडेचं कॅरेक्टर असोसिएशन करण्याचा प्रयत्न केला जातोय. तिचं चारित्र्य ठीक नव्हतं, ती कोणाला तरी भेटत होती, तिचे काय संबंध होते, असा गलिच्छपणा चाललेला आहे. लाज वाटली पाहिजे या सगळ्यांना की तुम्ही एखाद्याच्या मेल्यानंतर तुम्ही त्याचं कॅरेक्टर असोसिएशन करताय. बरं, साधा प्रश्न आहे माझा की एखाद्या गावात जेव्हा आम्ही राहतो आणि त्या गावात आमचं घर असतं त्यावेळेला आम्ही त्याच गावात हॉटेल घेऊन राहत नाही. संपदा मुंडे रात्री 1 वाजता त्या हॉटेलमध्ये गेलीच कसं काय? ताई हॉटेलचा फोटो द्या मला जरा. संपदा मुंडे त्या हॉटेलमध्ये गेली कशी काय? हे हॉटेल आहे, हॉटेल मधुदीप. या हॉटेलमध्ये रात्री 1 वाजता संपदा मुंडेला एंट्री का दिली? एकट्या महिलेला हॉटेल मिळतं असं मला तरी माहीत नाही. काय हिची एंट्री कायदेशीर पद्धतीने घेतली होती, सही होती, सगळे डॉक्युमेंट ते घेऊन गेले असं सांगतायत. मी हेही डॉक्युमेंट मागितले पण ते डॉक्युमेंट घेऊन गेले असं सांगत आहेत. ते याच्यावर एका चकार शब्दाने बोलत नाहीयेत. आता ती का गेली रात्री 1 वाजता? तिला काय गरज पडली स्वतःचं घर असताना त्या हॉटेलमध्ये जायची? हे हॉटेल कोणाचं आहे ते जरा सांगितलं पाहिजे मी. हे हॉटेल भोसले नावाच्या माणसाचं आहे. कोण आहे हा भोसले? हा भोसले रणजितसिंह हा इकडचा भोसले आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर आत्ता जेव्हा इलेक्शन लढतील तेव्हा भाजपाचा संभाव्य नगराध्यक्षपदाचा हा उमेदवार आहे. याच्या बाजूला अजून एक माणूस आहे, यांचं नाव आहे जयकुमार गोरे. काल जयकुमार गोरे त्यांच्या स्टेजवर होते. जयकुमार गोरेवरही एका महिलेने फार आरोप केलेले आहेत. लक्षात घ्या, जयकुमार गोरे बाजूलाच राहतात. जयकुमार गोरे, भोसले, रणजितसिंह नाईक निंबाळकर सगळे एका फ्रेममध्ये दिसत आहेत. आणि या माणसाचे हे हॉटेल आहे. ये रिश्ता क्या कहलाता है? का या हॉटेलवर बोलावलं होतं? हॉटेलवर बोलावलं होतं की गेली होती? हॉटेलवर बोलावलं असेल तर कशासाठी बोलावलं होतं? जर तिची बहीण सांगते की ते हस्ताक्षर तिचं नाहीच आहे तर तिच्या हातावर कुणी लिहिलं? काय संपदा मुंडेचा जीव गेला का? काय संपदा मुंडेची हत्या झाली का? संपदा मुंडेने आत्महत्या केली की संपदा मुंडेने हत्या केली? तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.